नमस्कार, मी विहंग ठाकूर. आवाज महाराष्ट्राच्या या कार्यक्रमात आपलं स्वागत. चीन, भारत आणि भूतान या तिन्ही देशांच्या सीमा जेथे एकत्र येतात तो भाग म्हणजे चुंबी खोऱ्यातील याटुंगमधील डोकलाम परिसर. मात्र सध्या हा डोकलाम परिसर भारत आणि चीन यांच्यातील वादाचा मुद्दा ठरलाय. कारण चीननं डोकलाम परिसरावर दावा करत येथे रस्ते बांधणीचं काम हाती घेतलं. भारतानं त्याला विरोध केलाय. भारतीय लष्करानेही येथून हटणार नसल्याचं म्हटलंय. त्यामुळे भारत चीन संबंध तणावपूर्ण झालेत. 1962च्या युद्धाच्या आठवणी सांगत चीन पुन्हा एकदा दादागिरी करतोय. तर भारताने आपण 1962चा भारत नाही हे लक्षात ठेवा असा सज्जड दम दिलाय. पुन्हा चीनी त्याला प्रत्युत्तर देत आपणही कमी नाहीत असा भारताला इशारा दिलाय. आणि हाच आहे आजचा आवाज महाराष्ट्राचा चीन युद्धाच्या दिशेने. आणि माझ्यासोबत आज मान्यवर आहेत. माधव भंडारी सर आहेत, भाजपचे प्रवक्ते आहेत. हेमंत देसाई सर आहेत, राजकीय विश्लेषक आपल्यासोबत आहेत. मेधा सायखेडकर आहेत, ज्या आंतरराष्ट्रीय विषयाच्या तज्ज्ञ आहेत. त्याचबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे आपल्यासोबत आहेत. आणि हेमंत महाजन हे निवृत्त ब्रिगेडियर जे आहेत ते आपल्यासोबत आहेत. आपण बघतोय की आजचा आपला जो विषय आहे की त्या विषयामध्ये सगळ्यात सुरुवातीला मी जाणार आहे हेमंत देसाई सरांकडे. हेमंत देसाई सर, चीन आणि भारत यांच्यातील संबंध एवढे तणावपूर्ण बनलेले आहेत तर आपल्याला असं म्हणता येईल का की आपण जो आता भारत आणि चीन जे आहे ते युद्धाच्या दिशेने आहेत? देसाई सर. हेमंत देसाई सरांशी आपला संपर्क होत नाही आहे. आपण जाऊया, ब्रिगेडियर हेमंत महाजन सर आहेत आपल्याबरोबर. हेमंत महाजन सर, भारत आणि चीन यांचे जे संबंध जे आहेत ते 62 पासूनच जर आपण पाहिलं तर चांगले नाही आहेत. पण गेल्या काही जर वर्षांमध्ये जर आपण पाहिलं तर भारत आणि चीन यांनी किमान वाटाघाटी केलेल्या होत्या आणि चर्चेच्या माध्यमातून जे आहेत ते दोन्ही देश जे आहेत ते एकमेकांशी सीमारेषा वाद जो आहे त्याच्यावर चर्चा सुद्धा करत होते. पण आता पुन्हा एकदा सिक्कीमचा जो परिसर आहे, डोकलाम परिसर, तिकडचा जो वाद जो आहे तो उफाळून आलेला आहे. सर, असं आहे की भारत चीन संबंध काही फारसे चांगले आहेत असं नाही. म्हणजे हिंसाचार होत नसेल, सीमेवरती फायरिंग होत नसेल, पण याचा अर्थ संबंध चांगले आहेत असं नाही. चीन जो आहे वेगवेगळ्या पद्धतीने भारताला त्रास देतो. पाकिस्तानला मदत करणं, पाकिस्तानला मिलिटरी मदत करणं, तिथे त्यांना न्यूक्लिअर जी टेक्नॉलॉजी आहे ती देणं, मिसाईल टेक्नॉलॉजी आहे ती देणं, त्यांना शस्त्रसिद्ध करणं, ज्यामुळे भारत हा फक्त भारतीय उपखंडामध्ये अडकून राहील. त्यानंतर आंतरराष्ट्रीय फोरम जे आहेत, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आहे, डेव्हलपमेंट बँक आहे, तिथे अपोज करणं, NSGमध्ये अपोज करणं, आपल्याला मध्ये मध्ये दम देणं की दलाई लामाला तिकडे पाठवू नका. जे चीनचे वर्तमानपत्र आहे त्याच्यामध्ये लेख लिहिणं की भारत त्याची प्रगती काय फारशी होणार नाही, भारताला त्रास होणार आहे, भारत आणि अमेरिका मित्र बनू शकत नाही. तर त्याच्यामुळे ते पिनप्रिक ज्या आहेत त्या चालू आहेत आणि चालू राहणार आहेत. कारण चीन हा भारताला त्यांचा नंबर 1चा शत्रू समजतो आणि आशिया खंडामध्ये भारत एक एकुलता एक देश आहे की जो चीनची बरोबरी करू शकतो. म्हणून त्यांचा उद्देश असा आहे की आपण अंतर्गत सुरक्षेच्या आव्हानामध्ये भारताला अडकवून ठेवायचं, ज्यामुळे भारताची प्रगती होणार नाही आणि चीनला जागतिक स्तरावरती एक ग्लोबल सुपर पॉवर बनण्याकरता जास्त वेग येईल. तर म्हणून हे काही होत नव्हतं असं नाही. हे म्हणजे डोलम प्लाटो हे एक निमित्त आहे. अशा प्रकारचे जे वाद आहेत ते खूप वेळा सुरू आहेत. आपण म्हटलं की वाटाघाटी झालेल्या आहेत. आतापर्यंत 19 वेळा वाटाघाटी झालेल्या आहेत. 190 वेळा होतील आणि सीमा विवाद तेव्हा थांबवला जाईल ज्यावेळेस चीन ज्याप्रमाणे म्हणतं त्याच्यावरती जर आपण सही केली तर तो वाद संपेल. म्हणजे आपल्याला चीन सांगेल त्याप्रमाणे ऐकावं लागेल तरच या भागात शांतता निर्माण होईल, अशी ही चीनची वृत्ती आहे. पण एक लक्षात ठेवा की जसं तुम्ही म्हटलं होतं की 1962 नाही, हे 1968 आहे किंवा 1984 आहे. भारताची सुद्धा आता ताकद बऱ्यापैकी वाढलेली आहे आणि आपण स्वतःचं रक्षण करण्याकरता नक्कीच समर्थ आहोत.
जे आपले नॅशनल इंटरेस्ट आहेत, ज्यामध्ये आपलं राष्ट्रीय हित आहे, त्याचं आपण रक्षण करू शकतो. मी असं म्हणत नाही आहे की या प्रसंगामध्ये युद्ध व्हायला पाहिजे. सध्या आपण युद्धाकडे नक्की जात नाही, कारण युद्ध भारत चीन सीमेवरती होण्याकरता पुष्कळ वेळ लागतो आणि चीनी सैन्य युद्धाकरता त्या भागामध्ये तयार नाही. भारतीय सैन्य हे भारत चीन सीमेवरती तैनात आहे. मी रिपीट करतो, आपलं सैन्य तिथे तैनात आहे. चीनचं सैन्य तिथे तैनात नाही, ते केवळ तिथे बॅरॅक्सच्या आत आहे. तर युद्ध जर व्हायचं असेल तर त्याला 6 ते 8 महिने इतका वेळ लागेल. तर युद्ध तर होणार नाही, पण दादागिरी होईल, आपल्यावरती प्रेशर टाकलं जाईल की तुम्ही सैन्य तुमचं मागे घ्या, नाहीतर आम्ही तुमच्या विरुद्ध कारवाई करू. युद्ध होणार नाही, पण ते कोण आपल्यावरती प्रेशर टाकून तुम्हाला ते मागे जाण्याकरता प्रयत्न करतील. आणि मला खात्री आहे की आपण यावेळेला मागे येणार नाही, कारण आपण जर मागे आलो तर याच्या पुढे सुद्धा ते आपल्याला अशाच प्रकारचा त्रास देत राहतील. नक्कीच चीनची दादागिरी जी आहे ती काही थांबायचं नाव नाही आहे. गेले कित्येक वर्ष आपण बघतोय आणि आता तर थेट अगदी सिक्कीमच्या आसपास त्यांनी जे आहे ते रस्ते बांधणी करून, याच्या आधी जर आपण पाहिलं तर अरुणाचल प्रदेशच्या आसपास सुद्धा त्यांनी अशाच प्रकारची जी आहे ती रस्ते बांधणीचं काम जे आहे ते मोठ्या प्रमाणात हाती घेतलं होतं. त्याचेही अनेक जे वाद आहेत. हेमंत देसाई सर आहेत. हेमंत देसाई सर, बोला. चीनची दादागिरी आहे यात शंकाच नाही. म्हणजे आता ज्या प्रकारे महाजन सरांनी सांगितलं त्याच्या पलीकडे आणखीन काही गोष्टी सांगता येईल की 2013 साली सुद्धा त्याने असे काही प्रकार केलेले होते. चीनची पद्धत अशी आहे की जास्तीत जास्त भाग ताब्यात घ्यायचा, पुढे पुढे जायचं, वादग्रस्त भाग ताब्यात घ्यायचा किंवा तिथे तंबू ठोकायचे, तिथे काही ध्वज लावायचा आपला. अनेक वर्षानंतर तो भाग आपलाच आहे असं सांगायचं आणि तो भाग गिळंकृत करायचा किंवा तो भाग आपला आहे, वादग्रस्त आहे असं सांगून त्याच्या बदल्यात दुसऱ्या काही गोष्टी मिळवायच्या. आज काय गोष्टी घडत आहेत तर आज असं आहे की ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांची जी भेट झाली, गळा भेट झाली, त्यावेळी पाकिस्तानमधल्या दहशतवाद्याला आपल्या ताब्यात द्यायला, दहशतवादी असं जाहीर केलं त्यांनी, सय्यद सलाहुद्दीन. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी असं म्हटलं की ओबोर हा जो मार्ग आहे याच्यामध्ये फार मोठा प्रकल्प आहे जो, त्या ओबोरच्या कॉन्फरन्समध्ये भारत काही सहभागी झाला नाही. आणि त्यांनी असं म्हटलं अमेरिकेने की या प्रकल्पामध्ये जे जे देश सहभागी होतील त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणावरती कर्ज उभारणी करावी लागेल आणि ही कर्ज उभारणी करायला लागली तर त्याच्यामधनं कर्ज सापळा सुद्धा त्याच्यामधनं पैस प्रसंग उद्भवू शकतो. अशा प्रकारे त्यांनी चीनवरती अप्रत्यक्षपणे टीका केली. हा एक त्या प्रकल्पाचा भाग आहे. दुसरा भाग असा आहे की दलाई लामा हे अरुणाचल प्रदेशमध्ये त्यांना दलाई लामांनी जाऊ नये अशा प्रकारचे यासाठी त्यांनी चीननी धमकी दिली. एवढंच नव्हे तर भारताचे पंतप्रधान सुद्धा त्या अरुणाचलमध्ये गेले तर अरुणाचल आमचाच आहे, नकाशात तो आपला भाग दाखवायचा. अशा चीनच्या अनेक प्रकारच्या कृत्या चालू आहेत आणि या क्लुप्त्या ज्या चालू आहेत त्यांना आपण आक्रमकपणे उत्तर द्यायला पाहिजे यात शंकाच नाही. पण एक गोष्ट अशी आहे की आपली अमेरिकेशी जेवढी जास्तीत जास्त जवळीक चालू आहे, सुरू झालेली आहे, आणि जेव्हा बराक ओबामा जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी चीनची साऊथ चायनामध्ये चीनची जी दादागिरी चाललेली होती त्याच्या विरुद्ध अत्यंत आक्रमक पवित्रा घेतलेला होता. तसा पवित्रा, तितका पवित्रा ट्रम्प यांनी आता घेतले नाही. सुरुवातीला प्रचारामध्ये आणि राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी चीनला इशारा दिला, पण त्यानंतर मवाळ भूमिका घेतली. आज यावर्षी चीनमध्ये त्यांच्या साम्यवादी पक्षाची सुद्धा आंतरराष्ट्रीय परिषद आहे आणि ती परिषद होण्यापूर्वी चीनचे अध्यक्ष जे आहेत त्यांना थोडंसं आक्रमक पवित्रा घेणं त्यांच्या अंतर्गत कारभाराच्या दृष्टीने सुद्धा आवश्यक असू शकतं. माझ्या मते चीनच्या आक्रमकतेला आपण तशा प्रकारचा ठामपणे उत्तर दिलं, अरुण जेटलींनी उत्तर दिलं, हे सगळं चांगली गोष्ट आहे, स्वागतार्ह गोष्ट आहे. परंतु त्याचवेळी युद्धाचा पवित्रा घेणं, आपण आक्रमक पवित्रा घेऊन युद्धासाठी वातावरण पोषक करणं हे दोन्ही देशांच्या हिताचं नाहीये. म्हणजे एकाच वेळी आपलं बळ दाखवायचं पण त्याच वेळी काही प्रमाणामध्ये तडजोडीला सुद्धा तयारी दाखवायची, अशा प्रकारच्या गोष्टी करायला लागतात. आणि चीनच्या ज्या दुखऱ्या नसा आहेत तिथे सुद्धा आपण त्या दाबल्या तर
चीन सुद्धा काही प्रमाणामध्ये माघार घेऊ शकते, कारण या भागामध्ये किंवा कुठल्याही भागामध्ये आजच्या काळामध्ये युद्ध होणं, तणाव वाढणं हे दोन्ही देशांच्या काही जगाच्याही हिताचं नाही. नक्कीच. मी माधव भंडारी सरांकडे जातोय. माधव भंडारी सर, हेमंत देसाई सरांनी असा उल्लेख केला की तडजोडी ज्या आहेत त्या तडजोडी होणं गरजेचं आहे. तुम्हाला कितपत योग्य वाटतं की दोन्ही देशादरम्यान ज्या आहेत त्या तडजोडी कराव्यात का? कारण आत्ता जर पाहिलं आपण, अरुण जेटलींनी म्हटलेलं होतं की आम्ही 1962चा भारत नाही आहोत. आत्ताचा जो भारत आहे तो बलाढ्य असा भारत आहे, अत्याधुनिक शस्त्रास्त्र जे ते आपल्याकडे सुद्धा आहेत. अशा स्थितीमध्ये आपण तडजोडी कराव्यात असं तुम्हाला वाटतं का? आताच्या सगळ्या पेचप्रसंगाची चर्चा करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की हा पेचप्रसंग काही अचानक एका दिवसात निर्माण झालेला नाही. गेले 1.5-2 वर्ष चीन, भारत आणि आशियाचा हा भाग या सगळ्यामध्ये जे राजकारण चालू आहे त्यातलं बरंचसं राजकारण पडद्याआड चालू असतं, आपल्यासमोर फारसं येत नाही. त्या राजकारणाची ही एक परिणती आहे आणि चीनने सध्या पूर्णपणे साम्राज्यवादी विस्ताराची भूमिका घेतलेली आहे. त्यांनी पवित्रा घेतलाय आर्थिक साम्राज्य प्रस्थापित करण्याचा आणि आम्ही जगामध्ये नंबर 1चे आहोत. आर्थिक महासत्ता आम्ही आहोत आणि लष्करी महासत्ता सुद्धा आम्हीच आहोत. हे प्रस्थापित करण्याचा त्यांनी प्रयत्न चालू केलेला आहे. त्यांचा ओबोर हा त्यातलाच एक भाग आहे. पण त्याच्याही पेक्षा ज्याची चर्चा आपल्याकडे अधिक व्हायला पाहिजे तो म्हणजे सिपेक, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर. हा त्यांनी गेल्या 3-4 वर्षामध्ये ज्या पद्धतीने विकसित केला आणि पाकिस्तान आज जवळजवळ चीनच्या आर्थिक गुलामगिरीमध्ये वाटचाल करायला लागलेला आहे. पाकिस्तानला त्या दिशेने चीन घेऊन जात आहे आणि पाकिस्तानवरती ही वेळ येणं, ओबोरच्या माध्यमातून त्या रस्त्याने जाणाऱ्या आणखीन काही देशांना कर्जाच्या जाळ्यामध्ये फसवून आपल्या ताब्यात आणणं आणि हा सगळा जागतिक महासत्ता आपण आहोत हे दाखवण्याचा एक मार्ग चीनने पत्करलेला आहे. आणि दुसरा चीनचा स्वभाव जो आहे, महाजन साहेब जे म्हणाले त्याच्यामध्ये मी थोडं बदल करेन, सुचवेन की समजा एक प्रश्न सुटला म्हणून चीनसाठी ते संपलं नाही. दुसऱ्या दिवशी चीन दुसरा मुद्दा, दुसरं भांडण सुरू करेल, कारण त्यांचं उद्दिष्ट स्पष्ट आहे. त्यांना विस्तारवाद करायचा आहे, त्यांना साम्राज्य प्रस्थापित करायचं आहे, त्यांना नेपाळ, भूतान, सिक्कीम, भारताचा पूर्वांचल हे सगळं आपल्या ताब्यात आहे आणि माधव भंडारी ते आमचं होतं म्हणून आम्ही ते घेतलं. अशा पद्धतीने जी चीनने भूमिका घेतलेली आहे ही चीनची 1950 सालापासूनची भूमिका आहे. ती आजतागायत कायम आहे. आपणही गेल्या 3-4 वर्षामध्ये आपला पवित्रा बदललाय. आपण आतापर्यंत बचावाच्या भूमिकेत होतो. आपण आता बचावाच्या भूमिकेत न जाता जशाला तसं उत्तर देण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या माध्यमातून सुरू केलेला आहे. चीनच्या ओबोरच्या राजकारणात उत्तर देणारं एक राजकारण आपण चालू केलंय. सिपेकला उत्तर देणारं सुद्धा जागतिक बंदरं जोडण्याचं राजकारण आपण चालू केलंय. आशियामधले चीनचे विरोधक असलेले जे देश आहेत त्यांच्याशी आपण मैत्री प्रस्थापित करतो. त्यामुळे सगळ्यातून चीनला जे उत्तर मिळतंय त्याच्यातून चीनला हे लक्षात येते की गेल्या 60 वर्षामध्ये राजकारण करत असताना भारताला ज्या पद्धतीने आपण वागवलं ते या पुढच्या काळामध्ये तसंच वागवता येईल असं नाही. आणि त्यामुळे आता ही एक एकमेकांना आजमावण्याची वेळ आलेली, एकमेकांचं बळ मोजण्याची वेळ आलेली आहे. आज युद्ध होईल असा त्याचा अर्थ बिलकुल नाही. पण एकमेक किती पाण्यात आहेत हे तपासण्याचा प्रयत्न मात्र दोन्ही बाजूनी चालू आहे. नक्कीच एकमेकांचं बळ तपासण्याचा जो प्रयत्न आहे तो दोन्ही बाजूनी सुरू आहे. एका बाजूला अमेरिकेशी आपले मैत्री संबंध प्रस्थापित होत आहेत, दुसरीकडे इस्रायलशी सुद्धा मैत्री संबंध जे ते घट्ट होताना दिसत आहेत आणि त्याचवेळी
चीनची जी नाराजी आहे ती कदाचित त्यामुळे सुद्धा असू शकते. मी जातो मेधा सायखेडकर यांच्याकडे. मेधा सायखेडकर, तुमचं स्वागत. मूळ मुद्दा असा आहे की आत्ता जी दोन देशांदरम्यान जो वाद निर्माण झालेला आहे सीमावादावरून, तर त्याच्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा युनोमध्ये काही मार्ग निघू शकतो का, किंवा कोणत्या प्रकारची भूमिका जी आहे ती भारताने युनोमध्ये घ्यायला हवी? पहिलं तर माझं थोडंसं याच्यावरतीच डिसअग्रीमेंट आहे की आपण सध्या युनोमध्ये काही भूमिका घ्यावी. युनोच्या बाबतीत सांगायचं झालं तर मी एक थोडेसे मागचे मुद्दे असे घेते की युनोला बरेच वेळेला एम्प्टी स्टेज फॉर एम्प्टी डिबेट्स असंही रेकग्नाईज केलं गेलेलं आहे. आणि सध्याच्या काळात तर युनायटेड नेशन्सची ज्याला आपण म्हणतो पुनर्बांधणी जिथे अपेक्षित होती ती अजून झालेली नाही आहे. सो युनायटेड नेशन्स इटसेल्फ तो जरी एक फोर्स म्हणून आपण घेतला तरी तो आता किती प्रेशरचा फोर्स आहे हे थोडंसं क्वेश्चन मार्क आहे. त्यामुळे सध्या हा मुद्दा युनायटेड नेशन्समध्ये नेण्याचं मला तरी काही त्याच्यात आय डोंट सी द लॉजिक इन दॅट. बायलॅटरल टाईज आहेत तर बायलॅटरल ह्याच्यावरतीच हा मुद्दा आपला नक्कीच सोडवला जाऊ शकेल. पण ह्याच्यामागची थोडीशी मी एक 2-3 कारणं अजून हे करते की चीनला एवढी घाई का झाली. म्हणजे हे जे सगळं सध्या चाललेलं आहे तर आपण त्याचा एक जर पॅटर्न बघितला तर एक न्यू सिल्क रूट नावाचा जो आंतरराष्ट्रीय लेवलला चीननी स्वतःच्या हक्कासाठी आणि स्वतःच्या फायद्यासाठी तयार केलेला एक नवीन ट्रेड रूट जो आहे त्या ट्रेड रूटमध्ये एक इकॉनॉमिक अँगल पण आहे आणि त्याचबरोबर त्यांचा एक जिओ स्ट्रॅटेजिक अँगल पण आहे. ही आता एस्टॅब्लिश थिअरी आहे. पण चीनला एवढी घाई का झालेली आहे तर एक थोडंसं मला असं वाटतं आपण विचार असा केला पाहिजे की चीनमध्ये 2-4 गोष्टी आता फार महत्त्वाच्या झाल्या आहेत. एक तर ही आंतरराष्ट्रीय इनस्टॅबिलिटी, म्हणजे US इज अनप्रेडिक्टेबल बिकॉज ऑफ ट्रम्प, राईट, लेट्स एक्सेप्ट दॅट. UK इज अनप्रेडिक्टेबल बिकॉज ऑफ देअर इंटरनल इनस्टॅबिलिटी. ब्रेक्सिटचा त्यांचा मुद्दा आहे, त्यांच्या इंटरनल स्टॅबिलिटीज आहेत. रशिया बघितलं तर रशिया आणि चायना यांचा बऱ्यापैकी ट्रेड चालू आहे. म्हणजे सिरियाच्या मुद्द्यामध्ये सुद्धा कोणताही निर्णायक पाऊल जर आंतरराष्ट्रीय लेवलला घेऊ शकलो नाही तर त्याच्यामागचं एक मोठं कारण म्हणजे रशिया आणि चायनाचा व्यापार आणि तो सुद्धा आर्म्सचा व्यापार, हे एक महत्त्वाचं कारण आहे. दुसरीकडे युरोपियन युनियनकडे बघितलं म्हणजे जे बिग रशियाला थोडेसे कंट्रोल करू शकतात, चायनाला कंट्रोल करू शकतात, त्याच्यामध्ये युरोपियन युनियन पण होता. पण त्याचेही स्वतःचे इंटरनल इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स आणि टेररिझमला सध्या त्यांचा तो एक मूळ मुद्दा आहे. मग अशा वेळेला चीन इज ट्राईंग टू एस्टॅब्लिश इट्स हेजिमनी आणि त्यांना घाई का झालेली आहे तर एक महत्त्वाचं कारण आहे की चीन जरी खूप इकॉनॉमिक सुपर पॉवर मोठा असला तरी चीनमधलं देखील इंटरनल डेट हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे पुढच्या काही 5 ते 7 वर्षांमध्ये चीनचं इंटरनल डेटचे फिगर्स मी बघत होते तर साधारणतः 260 to 80% ऑफ देअर GDP तर चीनला हे बॅटल करावं लागणार आहे. दुसरं आहे त्यांचं डिसेलरेशन ऑफ डेमोग्राफी. म्हणजे चीनचं जे पॉप्युलेशन आहे जे आपल्याला माहिती आहे की वयस्कर पॉप्युलेशन आता जास्त आहे आणि भारतामधला एक्झॅक्टली ऑपोजिट आहे तर ते आपल्याकडे कार्य करणारं किंवा काम करणारं पॉप्युलेशन. सो विजावी जर आपण इकॉनॉमिक स्ट्रेंथ बघितल्या तर सध्या वी आर अ लिटल वीकर अँड चायना इज अ लिटल स्ट्रॉंगर. त्यामुळे त्यांना त्याच्यावरती कॅपिटलाइज करायचं आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा हे आत्ताच का होत आहे म्हणजे सिक्कीमचा हा जो बॉर्डर डिस्प्यूट आहे 1819 मध्येच आपली मला वाटतं ट्रीटी झालेली आहे. त्याच्यानंतर 1890 मध्ये सो इट हॅज बीन हॅपनिंग. पण प्रश्न आत्ता असा आहे की 10 जुलैला एक मलबार नावाचा आपला जो दरवर्षी नेव्हल एक्सरसाइज आपण करतो तर तो एक्सरसाइज होणार आहे. इंडिया, USA आणि जपान. आणि जपानशी चायनाचे संबंध मध्ये बिघडलेले होते बिकॉज ऑफ द नॉर्थ चायनामध्ये त्यांच्या काही बेटांवरती त्यांनी आक्रमण केलेलं होतं. सो चायनाचं हे आणि चायना आता एवढा स्ट्रॉंग किंवा एवढा अपफ्रंट का झालेला आहे तर 1962 मध्ये चायनाची स्ट्रॅटेजी अशी होती की ते सॉफ्ट बोलायचे आणि नंतर हार्डस्टिक द्यायचे. पण आता चायनाला तशी गरज पडलेली नाही. आता ते डायरेक्टली हार्डस्टिककडे येत आहेत कारण त्यांना माहिती आहे की आता आंतरराष्ट्रीय लेवलला थोडीशी इन्स्टॅबिलिटी आहे. सो दीज 5 years आर व्हेरी क्रुशियल फॉर चायना, मला तरी असं वाटतं. सो त्यांच्या इंटरनल वल्नरॅबिलिटीजला ओव्हरकम करण्यासाठी त्यांना आता हेच आहे. आणि भारताची सध्याची स्थिती डिमॉनिटायझेशन असेल, आंदोलनं असतील, आता नवीन GST आपल्याकडे आलेला आहे तर ह्या सगळ्या गोष्टी स्टॅबिलाइज व्हायला इंटरनली वी आर अ लिटल वीकर आणि दॅट इज एक्झॅक्टली आय थिंक वॉट चायना इज कॅपिटलायझिंग ऑन. त्यामुळे मला तरी म्हणजे युद्धाचा तर हा आत्ता प्रश्नच येत नाही पण आंतरराष्ट्रीय लेवलला सुद्धा हा मुद्दा घेऊन जाणं मला तरी आत्ताच्या लेवलला हे काही आय डोंट थिंक इट इज अ राईट टाईम. मग द्विपक्षीय संबंध कसे सुधारणार, कारण दोन देशांनी मग चर्चा करणं गरजेचं आहे. आणि आत्ताची जी स्थिती जर आपण पाहिली ती तशी नाहीये आणि दोन्ही बाजूची जी विधानं आहेत ती जर आपण पाहिली तर त्या पद्धतीने ती युद्धाच्या दिशेने जात आहेत असं दिसतंय आपल्याला, पण वास्तव तसं नसेलही. पण या स्थितीमध्ये दोन्ही देशांनी कशा पद्धतीने संबंध जे आहेत ते दोन्ही देशांचे सुधारता येतील असं तुम्हाला वाटतं? माझ्या दृष्टीने तरी सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ना तर चीन बरोबर जसं देसाई सर म्हणाले की आपल्याला अग्रेसिव्ह किंवा असर्टिव्ह भूमिका ही घेणं फार गरजेचं आहे की वी वोंट टेक दिस. म्हणजे हे पण हे जे संबंध आहेत किंवा ह्या जे टॉक्स आहेत हे गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट लेवलला अनफॉर्च्युनेटली काय होतंय आपल्याकडे गेल्या काही दिवसांमध्ये आपण पब्लिक स्फिअरमध्ये जास्त बोलतोय
आणि गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट म्हणजे त्याला जो सिरियसनेस येतो किंवा त्याला जे बॅकिंग असतं ते, आणि साईड बाय साईड आय थिंक इंडिया हॅज टू व्हेरी क्विकली डू वन फार एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला केली पाहिजे, ती म्हणजे आपली इंटरनल इकॉनॉमिक स्थिती आणि आपली डिफेन्स म्हणजे मिलिटरी पॉवर्स या दोन्हीही साईड बाय साईड खूप जास्त स्ट्रॉंग आता केल्या पाहिजेत. म्हणजे महाजन सर जसं म्हणाले की इंडिया आर्मी इज ऑलरेडी ऑन द बॉर्डर, पण दॅट इज व्हॉट यू कॉल वी आर डिफेंडिंग. पण इंटरनली ॲज अ स्ट्रेंथ म्हणजे मिलिटरी ॲज अ स्ट्रेंथ फॉर इंडिया जशी चायनाच्या बाबतीत आहे तशी अजून भारताकडे नाही आहे, हे लेट इज एक्सेप्टेड. वी आर अ लिटल वीकर ऑन दॅट फ्रंट. सो ते डेव्हलपमेंट आणि दीज 5 years म्हणून फार क्रुशियल येतात की आपल्याला तिथे कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. डायलॉग्स विथ द गव्हर्नमेंट हॅव टू बी अप, कारण शेवटी हे मुद्दे तिकडेच होतात. आणि सिक्कीमच्या बॉर्डरवरचा आत्ताचा जो मुद्दा आहे तो परत मुद्दा असाच आहे की आपल्या नेबर्सकडे आपण लक्ष देत नाहीये. म्हणजे सिक्कीमच्या बॉर्डरवरचा आत्ताचा मुद्दा आहे पण तो ॲक्च्युली भूतानमधल्या रस्त्याचा मुद्दा आहे. नक्कीच. तो जसं आपण म्हणतो की पोलीस जसे म्हणतात की तुमचा सगळ्यात बेस्ट पहारेकरी कोण असतो, तो तुमचा शेजारी. तसं भारतामध्ये आपण अनफॉर्च्युनेटली अजूनही नेबरहूड ही आपली खूप स्ट्रॉंग करण्यात वी हॅव नॉट बीन देअर. अजून एक मुद्दा असा आहे की चायनाच्या बाबतीत त्यांना बलुचिस्तानचा फॅक्टर म्हणजे मगाशी एक मुद्दा चर्चेत असा आला की चायना आणि पाकिस्तान त्यांचे लिंक्स किंवा आता त्यांचा इकॉनॉमिक कॉरिडॉर जो आहे, पण अंतर्गतरित्या चायनाला तिकडनं सुद्धा थ्रेट आहे. कारण जे एक्स्ट्रीमिझम आहे पाकिस्तानमधलं, आता ते चायनीज कन्स्ट्रक्शन कंपनीज, चायनाची ती इकॉनॉमिक सॉव्हरेंटी आहे झालेली आणि आता त्यालाही कुठेतरी रिसेंटमेंट होतोय. सो चायनाला काय करायचं आहे तर क्विकली ते सगळं ताब्यात घ्यायचं आहे बिफोर द एक्स्ट्रीमिस्ट टर्न ऑन देम. आणि परत बलुचिस्तानचा फॅक्टर आहेच. सो चायना इज इन अ हरी. मला ते असं या सगळ्यावरनं वाटतं की चायनाला प्रचंड घाई झालेली आहे आणि ती घाई आपण वी हॅव टू डील विथ इट इन अ व्हेरी मेजर्ड वे. आपण फार स्ट्रॉंग असर्टिव्ह स्टेटमेंट्स आणि असर्टिव्ह कम्युनिकेशन विथ द गव्हर्नमेंट्स केली पाहिजे आणि ही कंटिन्युअसली केली पाहिजे. नक्कीच. हेमंत देसाई सर यांना काहीतरी बोलायचं. हेमंत देसाई सर बोला. याच्यातनं मार्ग कसा काढायचा ते एक बांगलादेश, चायना, इंडिया यांची जी काही ही संघटना आहे 4 देशांची, त्या 4 देश आणि म्यानमार, त्या 4 देशांच्या संघटनेच्या व्यासपीठाचा आपल्याला एक वापर करता येऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे युनायटेड नेशन्स तर काही नाकाम संघटना झालेली हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की चीन शेवटी आपला शेजारी देश आहे आणि त्यामुळे चीनशी पंगा घेणं, डायरेक्ट कॉन्फ्लिक्ट वाढवणं हे खरोखरीच हिताचं नाहीये. एक लक्षात घ्या तुम्ही की उत्तर कोरियाने एक क्षेपणास्त्र सोडायला सुरुवात केलेली आहे आणि कालही एक सोडलं आंतरखंडीय. या याच्यामध्ये ट्रम्प यांनी काहीही करू शकले. ते म्हणाले की त्यांनी चायनाला आवाहन केलं की तुम्ही आता त्यांना गेले रोखा, आणि चायना त्याच्यामध्ये रोखायची इच्छा नाही त्यांना चीनला. त्यामुळे ट्रम्प असहाय्यपणे, अमेरिका अत्यंत असहाय्यपणे बघत बसली आहे की हे नॉर्थ कोरिया आहे का मूर्खाच्या हातामध्ये तो देश आहे. त्यांच्या हातात प्रचंड अण्वस्त्र आहेत, क्षेपणास्त्र आहेत आणि ते वाढवत चाललेले आहेत आता. तर अशा वेळी अमेरिका काही करू शकत नाही. उद्या चीन आणि भारत यांच्यात तणाव निर्माण झाला तर अमेरिका डायरेक्ट त्याच्यामध्ये आपल्याला किती मर्यादेपर्यंत मदत करेल ही सुद्धा शंका आहे. कारण चीन आपला शेजारी देश आहे ही पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या ओबोर हा प्रकल्प आहे किंवा हा पाकव्याप्त काश्मीरमधनं जाणारा रस्ता आणि रेल्वेचं नेटवर्क आहे, त्याच्यामुळे चीनची ताकद प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. म्हणजे जी इन्फ्रास्ट्रक्चर फार मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि ओबोरमुळे तर त्यांचा तिकडनं इथून ते पूर्णपणे युरोपपर्यंत त्यांचा एक्सपोर्ट सहजासहजी होऊ शकणार आहे. त्यामुळे चीनची इकॉनॉमिक पॉवर यापुढे खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि याच वेळी भारताची आर्थिक शक्ती काय वाढतीये, कमी होत आहे अशातला भाग नाही. कारण चीनचा विकास दर जो आहे, जो एकेकाळी 10% वर सातत्याने होता, तो कमी आला. त्याच्यानंतर त्यांनी विनिमय दरामध्ये जे काही खेळ केले ते सुद्धा जगाने बघितले आणि त्याच्यानंतर गेल्या काही वर्षामध्ये भारताला अनुकूलता प्राप्त झालेली आहे. तर भारत पुढे जाणार नाही याची दक्षता चीन घेईल, कारण चीन अगोदरच खूप पुढे गेलेला आहे. आणि चीनचा संपूर्ण ग्रोथचा पॅटर्न वेगळा आहे आणि त्या ग्रोथ पॅटर्नला त्यांना आतापर्यंत यश आलेलं आहे. पण इन्फ्रास्ट्रक्चर मधल्या गुंतवणुकीमुळे त्यांच्या विकासाचा वेग पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. ही चीनची ताकद वाढणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि भारताची आर्थिक ताकद वाढलेली आहे म्हणून जर उद्या आपण संरक्षणामध्ये एका मर्यादेपलीकडे युद्धखोरी जर आपण हे केली तर त्याच्यानंतर आपल्या विकासावरती परिणाम होईल, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे एकीकडे आपलं सामर्थ्य दाखवताना, चीनच्या कुरापतींना तोंड देताना आपण तडजोडीची सुद्धा तयारी वारंवार दाखवली पाहिजे असं मला वाटतं.
नक्कीच कूटनीतीचे प्रयत्न जे ते आपण सुरू ठेवायला पाहिजेत. मी काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे त्यांच्याकडे जातोय. राजू वाघमारेजी, आत्ताची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये जे संवाद आहेत दोन्ही सरकारमधलं ते तर कुठेतरी सरकार कमी पडते असं तुम्हाला वाटतंय का? धन्यवाद, मला संधी दिलीत आपण बोलायला. या पूर्ण चीनच्या इश्यू बद्दल जर आपण लक्ष दिलं तर आपल्या लक्षात एक गोष्ट येईल की आपण ज्या पद्धतीने संवाद करण्याचा प्रयत्न करतोय ती पद्धत कुठेतरी चुकत असली पाहिजे असं वाटायला लागलेलं आहे. कारण ज्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या भारताच्या माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी ज्यावेळी चीनच्या पंतप्रधानांना भारतात बोलवलं त्यावेळी साबरमतीच्या झोपाळ्यावर झोके घेत असतानाच चीन त्यावेळी 9 किलोमीटर आतमध्ये आपल्या देशामध्ये त्यांनी घुसखोरी केली होती. आणि त्यावेळी एक प्रकारे आपलं म्हणजे पाणी चाखण्याचा प्रयत्न त्यावेळी चीनने केला होता की नवीन सरकार आलंय, जरा बघूया काय होतंय ते. त्या दृष्टीने त्यावेळी जे चीनला उत्तर द्यायला पाहिजे होतं किंवा ज्या पद्धतीने चीनला आपली रिॲक्शन जायला पाहिजे होती ती रिॲक्शन जर त्यावेळी गेली असती तर आत्ताच्या रिॲक्शन मध्ये काहीतरी बदल झाला असता. त्याच्यामुळे आपण संवाद करताना आपण संवादात कुठेतरी कमी पडतोय हे त्याच वेळी सिद्ध झालं. कारण एखाद्या देशाचा पंतप्रधान दुसऱ्या देशामध्ये येऊन त्याच देशामध्ये 9 किलोमीटर घुसखोरी करण्याची डेअरिंग करू शकतो. त्यावेळी कुठेतरी संवादामध्ये आणि आपली ताकद दाखवण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय हे आपण त्यावेळी मुत्सद्देगिरीवरून आपण दाखवून दिलं. दुसरा प्रश्न असा की चीनचं जर आपण बघितलं मगाशी शेजारी आपले पोलीस सारखे प्रोटेक्टर असले पाहिजेत मॅडम सांगत होत्या ते कितीतरी खरं आहे. कारण तुम्ही जर बघितलं तर पाकिस्तानची स्थिती बघा. आज चीननी तिकडे पूर्णपणे पैशाचा निवेश केलाय. पश्चिम बंगालमध्ये त्यांनी पूर्णपणे पैशाचा निवेश केलाय. आणि या बाजूला बघाल तर आता नेपाळपर्यंत काठमांडूपर्यंत त्यांना रेल्वे पोचवायची आहे. तर या तिन्ही देशांमधल्या हो बांगलादेशमध्ये त्यांचं आता असं झालंय की आपले जे संबंध आहेत त्यांच्या बरोबरचे ते तेवढे मधुर न राहिल्यामुळे त्यांनी आज इथपर्यंत पोहोचण्याचा ते प्रयत्न करतायत आणि ते तिथपर्यंत पोहोचतायत. दुसरा मुद्दा एक असा की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपण नवीन मित्र करायचे असतात पण नवीन मित्र करत असताना आपल्या जुन्या मित्रांना आपण विसरायचं नसतं. आपण आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आता यावेळी ज्यावेळी नवीन सरकार आलं त्यावेळी आपण नवीन मित्रांची दोस्ती केली. आज इस्रायलमध्ये गेलो आपण, आपले संबंध आहेत, आपण अमेरिकेबरोबर चांगले संबंध बनवले. पण त्याचबरोबर ज्या प्रमाणात रशियाबरोबर आपले संबंध होते किंवा ते संबंध तसे ठेवण्याची गरज होती ती गरज आपण कुठेतरी कमी केलेली आहे. कारण ज्यावेळी रशियाबरोबर आपण असतो तर मंगोलिया घ्या किंवा या बाजूनी म्हणजे रशिया जो आहे तो भारताच्या जवळ आहे, तो चीनच्या जवळ आहे. उद्या जी परिस्थिती होते त्या परिस्थितीला सामोरं जायला रशिया आपल्या बाजूला आहे. पण तेच जर तुम्ही अमेरिकेचं उदाहरण घेतलं तर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत या देशापेक्षा आपल्या कुठेतरी लांब आहे. आणि या सगळ्या बाबीचा ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी चीनच्या आता हे लक्षात आलंय की रशिया थोडा लांब गेलेला आहे. अमेरिका काय इनस्टॅबल पोझिशन मध्ये आहे कारण ट्रम्प तशी डिसिजन काही घेणार नाहीयेत. आणि मागच्या वेळी ज्यावेळी त्यांनी घुसखोरी केली त्यावेळी आपल्याकडून त्यांना उत्तरं तशी मिळालेली नाहीयेत. आपण एक वेळ लष्करी याच्याबद्दल चीनच्या बरोबर कुठेतरी त्यांच्याकडे साधन सामुग्री जास्त असू शकते, ते आपल्यापेक्षा जास्त शपथराणं असू शकतात. पण आर्थिक बाबीवर आज चीनच्या मालाची जी बाजारपेठ आहे ती भारतामध्ये चीनच्या मालाची बाजारपेठ जर बाकीच्या देशांच्या तुलनेत बघितली तर इकॉनॉमिकली भारतामध्ये ती बाजारपेठ जास्त आहे. इकॉनॉमिक विंगवर आपण त्या बाजारपेठेच्या चीनच्या बाजारपेठेला ज्या प्रमाणात आपण जर काही अटकाव घालण्याचा प्रयत्न केला किंवा त्या पद्धतीची पोझिशन दबावाची दाखवली तर त्याचा परिणाम पण चीनच्या वागण्यावर आपल्या बरोबरच्या होऊ शकतो. कारण आर्थिक नाड्यांमध्ये त्यांची बाजारपेठ खपण्यासाठी जो काही बाजारपेठ आपल्याकडे उपलब्ध आहे त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंगची त्याचं पूर्णपणे मोठं केंद्र आज देश आहे आपला. आणि त्या पद्धतीने आपल्याकडून या गेल्या 3 वर्षामध्ये आपण त्यांना क्रॉस केलेलं नाहीये इकॉनॉमिक ह्याच्यावर. आता त्याच्यानंतर चीननी काय केलं बघा,
चीननी आपल्याला ते घुसखोरी केली, त्याच्यानंतर आपल्याला सांगितलं की 20 अब्ज डॉलर आम्ही तुमच्यामध्ये निवेश करू देशामध्ये. केले का त्यांनी केले नाहीत. त्याच्यानंतर आपली जी त्यांच्याबरोबर इकॉनॉमिक्सची ज्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये ते कुठेही उतरलेले नाही आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर विहंगजी आपल्या लक्षात एक गोष्ट येईल की शेजाऱ्यांबरोबर संबंध बरोबर नाही आहेत. आपण ज्या प्रमाणात उतरायला पाहिजे चीनच्या बरोबर आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीमध्ये तिथे आपण कुठेतरी कमी पडतोय. आजही आपण पंतप्रधानांना मिठ्या मारतोय, पण जर दुसऱ्या देशाचे सैनिक जर आपल्या देशामध्ये घुसत असतील तर आपल्याला कुठेतरी थांबणं किंवा समोरच्याला थांबवणं गरजेचं होणार आहे. आणि त्या मुत्सद्देगिरीमध्ये आपण परराष्ट्र धोरणामध्ये कमी पडतोय हे याच्यातून सिद्ध होतंय आणि त्याचा फायदा चीन अशा पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच. मी माधव भंडारी सरांकडे जातो. माधव भंडारी सर, एक तर पहिला जो आरोप आहे की मुत्सद्देगिरीमध्ये आपण कमी पडतो असं म्हटलं, आणि दुसरं आपले जे जुने मित्र आहेत रशियासारखे त्यांना आपण विसरलोय आणि नवीन मित्र जोडत जातोय, अशा पद्धतीचा एक आरोप आहे. त्याविषयी तुम्ही काय बोला? काँग्रेसच्या प्रवक्त्यांची मांडणी म्हणजे काँग्रेसचं एकंदर या विषयाचं आकलन असं गृहीत धरावं लागेल. आणि एकंदर त्यांचा सगळा नूर बघताना असं दिसतंय की भारत चीन संबंधांचा प्रश्न हा फक्त गेल्या 3 वर्षात निर्माण झाला. 2014च्या आधी हा प्रश्नच नव्हता. त्यांना मी आठवण करून देतो, तिबेट 1950 साली चीनने गिळंकृत केलं. आणि ज्या वेळेला तिबेट गिळंकृत करत होते आणि त्याच वेळेला भारताचा सुद्धा 1.25 लाख चौरस किलोमीटरचा प्रदेश त्यांनी गिळंकृत केला. त्यावेळेला तेव्हाच्या भारताच्या पंतप्रधानांनी संसदेत असं सांगितलं होतं की त्या ठिकाणी गवताचं पातही उगवत नाही, त्याच्यासाठी कशाला भांडत बसायचं. त्यानंतर 54ला भारतात आले. हिंदी चिनी भाईभाईचा सगळा प्रचंड शो उभा झाला आणि 54ला भारतात असताना भारतातून निघून जाता जाता चीनने भारतावरती आक्रमण केलं. 1962 सालचं युद्ध लादलं. मी सगळा इतिहास सांगत नाही, पण पंतप्रधान राजीव गांधी ज्या दिवशी चीनमध्ये गेले होते त्या दिवशी पंतप्रधानांना अत्यंत अपमानास्पद वागणूक देऊन चीनने भारताशी कुरघोडी केली होती. त्यामुळे 1947 सालापासून 2017 पर्यंत चीनची वागणूक कधीच बदललेली नाही. राहिला मुद्दा शेजाऱ्यांशी मैत्रीचा संबंध प्रस्थापित करण्याचा. 1947 सालापासून नेपाळच्या बाबतीत आपण काय केलं? नेपाळला आपण पद्धतशीर चीनच्या जाळ्यामध्ये ढकललं. तिबेट तर आपण चीनला देऊन टाकला. ज्या बांगलादेशशी आपले अत्यंत प्रेमाचे संबंध होते ते अवघ्या 5 वर्षात 71 पासून 75 पर्यंतच्या 5 वर्षात ते संबंध बिघडले. भूतान बरोबर आपण कधी विश्वासाचं नातं प्रस्थापित केलं नाही. श्रीलंकेचा अनुभव आपल्याला आहेच. म्हणजे 1947 सालापासून जे परराष्ट्र धोरण या देशाच्या सरकारने राबवलं त्याच्यामध्ये कुठेही शेजारी राष्ट्रांना मित्र म्हणून बरोबर घेणं, त्यांच्याबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित करणं हा प्रयत्न 50-60 वर्षात झाला नव्हता. उलट गेल्या 3 वर्षामध्ये त्या दिशेने खूप वाटचाल झाली आणि ती वाटचाल व्हायला लागली म्हणून चीनचं पित्त खवळलेलं आहे. चीनचं या सगळ्या क्षेत्रामधलं जे प्रयत्न चाललेले, ज्या उचापती चालल्या आहेत, ब्रह्मदेशाबद्दल त्यांनी जे चालवलंय, या सगळ्या गोष्टींना आपणही त्याच पद्धतीने उत्तरं द्यायला लागलो आणि आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपण आपला ठसा उमटवायला लागलो. ही चीनची अडचण आहे. दलाई लामांनी कुठे जायचं हे चीनने सांगायचं, आपण ते कधी मानलं नाही. पण दलाई लामा मंगोलियात गेले, अरुणाचल सोडा मंगोलियात गेले आणि दलाई लामा मंगोलियात गेले ह्याचा सुद्धा चीनला झटका बसलेला आहे. त्यामुळे मला काँग्रेसला ही विनंती करायची आहे की आपण सत्तेतून बाहेर फेकल्या गेलो, ह्या दुःखातून आता बाहेर या आणि एकदा कोणत्याही प्रकारच्या काविळीचे चष्मे परिधान न करता
विशेषतः आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये गेल्या 60 वर्षात आपण ज्या चुका केल्या त्या चुका मान्य करा. त्या चुकांनी या देशांचं प्रचंड नुकसान केलंय. राजू वाघमारे तुम्ही आता चुका मान्य याचं करा. उत्तर द्या. राजू वाघमारे याचं उत्तर द्या, कारण तुम्हाला 1962 पासूनचं उत्तर द्यायचं आहे आणि 62 नाही त्याच्या आधीपासूनचं उत्तर द्या, 47 पासूनचं. त्याचं सगळ्यात 50 महत्त्वाचं पासूनचं. अगदी 1950 पासून. याच्यासाठी मी म्हणतोय सगळ्यात महत्त्वाचं, कारण हिंदी चिनी भाई भाई इथूनही सुरुवात झालेली आहे, त्यामुळे तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. आता बोला. या भारत देशाचा इतिहास आणि या देशाची प्रगती आणि या देशाचं आंतरराष्ट्रीय बाजारातलं स्थान जे काय आहे ते स्थान गेल्या 3 वर्षामध्ये घडलेलं आहे. त्याच्या आधी या देशामध्ये काही बनत नव्हतं. ब्रिगेडियर हेमंत महाजन सारखे जे काही लोक या देशाच्या सैन्यामध्ये होते त्यांनी काही कामं केली नाहीत, त्यांना काही आयुधं मिळाली नाहीत. त्याच्यामुळे भारत नाही देश हा राजू गेली वाघमारेजी 60 वर्ष एक राजू वाघमारेजी पाला मुद्दा जो आहे देश होता. मुद्दा ऐका. आणि राजू आता वाघमारेजी नाही, राजू वाघमारेजी ही ऐका. पद्धत नाही. राजू वाघमारेजी मला बोलू द्या विहांगजी. तुम्ही तुमच्याकडे अहो, येतो. मला राजू बोलू वाघमारेजी द्या. तुम्हालाच बोलायचंय, तुम्ही फक्त जेव्हा त्याचे राजकीय प्रश्न चर्चेत टाकतोय. शिरलात म्हणून राजू मला तुम्हाला वाघमारेजी इतिहास सांगावा लागला. राजू वाघमारेजी लक्षात घ्या, 3 वर्षामध्ये जो तुम्ही उल्लेख करतायत तर तुम्ही आर्थिक स्थितीवर येऊ नका. आपला जो मला- द्विपक्षीय संबंध मला आहे पूर्ण त्या तर करू द्या. बोला बोला. विहंगजी मला पूर्ण तर करू द्या. तुम्ही माझी लिंक तोडताय मला मध्ये बोलायला लावून. राजू वाघमारेजी बोला, मी तेच सांगतोय, बोला आता. या सगळ्या पद्धतीचा ऐका काय आहे की अशा प्रकारे आपल्या देशाची स्थिती होती आणि ही जी स्थिती होती ही आता सुधारलेली आहे संपूर्ण जगामध्ये. ती फक्त मोदीजी पंतप्रधान झाल्यामुळे. कसं आहे, कारण मोदीजी जर पंतप्रधान झाले नसते तर आपला देश कुठेच राहिला नसता जगाच्या नकाशावर. आणि भारताच्या याच्या अगोदरच्या पंतप्रधानांना आणि देशाला कोण ओळखतच नव्हतं. अशा प्रकारे जर मांडणी कोण करत असेल आता सध्या सत्तेवर असणारे लोक, प्रश्न असा आहे की आंतरराष्ट्रीय संबंध जे असतात ते त्या त्या वेळच्या परिस्थितीवर ठरत असतात. त्यावेळची परिस्थिती काय आहे, प्रत्येक दिवसाला क्षणाक्षणाला आंतरराष्ट्रीय संबंधांची व्याख्या बदलत असते. आता ज्यावेळी 9 किलोमीटर आतमध्ये चीन घुसखोरी करतोय, आपले पंतप्रधान मजेमध्ये झोके घेत आहेत आणि त्या पंतप्रधानाला त्याच्याबद्दल जाबही आपण विचारत नाही आहोत. अशा वेळी समोरचा सिक्कीम मध्ये तुम्ही काही केल्यावर आता मोठा उभा राहणारच आहे. त्याला तुम्ही काय करणार. काय आहे की बीजेपीचं दुखणं काय आहे की यांना राजकारण करता येत नाही. परदेशी मुत्सद्देगिरीमध्ये फक्त दुसऱ्या देशांना भेटी दिल्यामुळे आपले संबंध सुधारले असं जर वाटायचं असेल तर परदेशातून एफडीआय भारतात आला असता, नोकऱ्या वाढल्या असत्या, तंत्रज्ञान आलं असतं. झालं का गेल्या 3 वर्षात? तर झालेलं नाही. प्रश्न असा आहे की जे काय झालं ते 60 वर्षामुळे झालं. अहो पण 3 वर्ष तुमच्या हातामध्ये सत्ता आहे. तुम्ही चायनाच्या बाबतीत काय केलं, रशियाच्या बाबतीत काय केलं, आज तुम्ही अमेरिकेला गेलात. ही जी ट्रिप होती याच्यात पण B1 व्हिसासाठी आपण जाणार होतो. त्या व्हिसाचं काय झालं, H1B व्हिसाचं, त्याचं काय नाही. काय आहे, फक्त मिठ्या मारून प्रश्न सुटत नाहीत विहंगजी. मिठ्या मारायच्या पण देशाचा फायदा कुठे होईल ते जोपर्यंत बघत नाही, फक्त प्रसिद्धी बघतो, तोपर्यंत आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अशा पद्धतीच्या गोष्टींना आपल्याला तोड द्यावं लागणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक वेळी 60 वर्षाचं कारण पूर्ण करायचं. अहो पहिलं जेव्हा 55चं सांगितलं सत्तेत, जेव्हा देश स्वतंत्र झाला, काय वस्तू होती, काय मिलिटरीची स्थिती होती आपली, याचा पण विचार करा ना. या सगळ्या मार्गातून जिथे सुई बनत नव्हती तिथून आपण मंगळावर गेलो. हेच काँग्रेसने केलं 60 वर्षात. आणि हे केल्यानंतर पण जर हे म्हणत असतील प्रत्येक वेळी 60 वर्षात काय केलं म्हणून ही परिस्थिती आली, तर हे देशाचं दुर्दैव आहे की अशा पद्धतीच्या लोकांना देशातील लोकांनी निवडून दिलेलं आहे. त्याला काय करणार आपण. माधव भंडारी सर, तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे, बोला.
मी म्हटलं तसं की पराभवाचं दुःख अजून त्यांना पचवता आलेलं नाही. आणि आंतरराष्ट्रीय राजकारण रोज बदलत असतं, हे जे काही विधान आहे हे तर माझ्या समजुरीच्या पलीकडचं आहे. माझा या क्षणापर्यंतचा भ्रम असा होता की आंतरराष्ट्रीय राजकारण दशकानुदशकं नाही, शतकानुशतकांच्या याच्यावर चालतं. त्याच्यामागे तेवढा इतिहास असतो, तेवढ्या कारण परंपरा, घटना परंपरा असतात. पण मी काय एवढा जाणकार नाही, त्यामुळे कदाचित ही जी काय एवढी महान माहिती मला आता मिळाली त्याच्यानुसार मी माझी समजूत दुरुस्त करण्याचा प्रयत्न करीन. पण 9 मैलाचा जाब विचारत असताना 1.25 लाख चौरस किलोमीटर प्रदेश आपण संसदेमध्ये विधान करून ज्या पंतप्रधानांनी त्याच्यावरचा दावा सुद्धा सोडून दिला, परत मागे त्याचा कधी जाब विचारला का हो? त्याचा जाब कधी विचारला नाही. आणि तुम्ही तर 50 सालचं म्हणताय, 47 साली भारत स्वतंत्र झाला, 48 साली भारतावरती पाकिस्तानने हल्ला केला. भारत पाकिस्तान दोघांची अवस्था एकच होती. भारत त्याला अगदी मागासलेला होता आणि पाकिस्तान खूप पुढारलेला होता, अशातला काही भाग नाही, दोघेही सारखे होते. पण 48 साली पाकिस्तानने हल्ला केला, 1/3 काश्मीर तोडून घेतला, त्यातला काही काश्मीर चीनला दिला. आपण काय केलं त्या सगळ्यामध्ये? आणि याची उत्तर देण्याची जबाबदारी नाही तुमची. काश्मीरचा प्रश्न तेव्हापासून आज 70 वर्ष जो या देशाच्या कपाळावरती तुम्ही जखम निर्माण करून ठेवलीत, तुमची जबाबदारी नाही. तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं देण्याची तुमच्यामध्ये हिंमत नाही, धमक नाही. आणि म्हणून तुम्ही या पद्धतीने बोलतात. आम्ही कधीच असा दावा नाही केला की 60 वर्षात काही झालं नाही. आम्ही उलट 60 वर्षामध्ये झालेल्या चांगल्या गोष्टींचा सातत्याने उल्लेख करतो, कारण आम्ही तुमच्या द्वेषाने पछाडलेलं नाही. आम्हाला या देशाचं हित आमची प्राथमिकता आहे. तुमची अडचण अशी आहे की नेहरू गांधी घराण्याचं हित तेवढीच तुमची प्राथमिकता आहे, काँग्रेसची सुद्धा नाही. आणि म्हणून त्या नेहरू गांधी घराण्याचं एवढ्या हिताची चिंता करता करता तुम्ही काँग्रेसला आणि देशाला इथपर्यंत आणून सोडलं. आता तो काय चर्चेचा विषय नाही. आपण चीन भारत संबंधांबद्दल चर्चा करतो आणि त्याच्यामध्ये चर्चा करण्यासारखे खूप महत्वाचे मुद्दे आहेत. पण ते माहिती असलं तर माधव भंडारी काय चर्चा करणार? माधव भंडारी सर, मला एक ब्रेक घ्यायचा आहे, पण त्याच्या आधी 30 सेकंद राजू वाघमारे तुम्ही 30 सेकंदात बोला. आणि पुढची जी चर्चा आहे ती राजकीय नसणार आहे, कारण ही राजकीय चर्चा नाहीये. राजू वाघमारेजी बोला, उत्तर द्या. नाही, कसं आहे की आतापर्यंत बीजेपीच्या प्रवक्त्यांचं किंवा बीजेपीच्या नेत्यांची जर तुम्ही भाषणं बघाल तर ज्या वेळी बीजेपीच्या नेत्यांवर किंवा सरकारवर ज्या वेळी बोट उच्चारलं गेलं, त्यांच्यावर ज्या वेळी त्यांना जबाब विचारण्यात आले, त्यावेळी त्यांच्या चुकांचं परिमार्जन त्यांना करता येत नाही. आणि मग पाठीमागे जायचं आणि पाठीमागच्या गोष्टीच फक्त बोलायच्या. पण आता ज्या चुका आपल्याकडून झाल्यात की ज्याच्यामुळे देशाच्या अर्थकारणावर आणि संरक्षणतेवर परिणाम होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल बोलायचं नाही, हे बीजेपीचं नेहमीच काम आहे. आणि भंडारीजींना स्वतःला माहिती आहे की पंतप्रधान मोदीजी परदेशात जाऊनही की मी ज्या देशात जन्माला आलो त्या देशाचा राजू वाघमारेजी ही पुन्हा जी चर्चा आहे, ऐका राजू वाघमारेजी आणि माधव भंडारीजी, ही पुन्हा जी चर्चा आहे, ऐका, ही पुन्हा जी चर्चा आहे ती पुन्हा राजकीय वादाकडे वळते. मुळात ही राजकीय चर्चा नाहीये. हा जो मुद्दा आहे तो देशाच्या संरक्षणाचा मुद्दा आहे, हे लक्षात घ्यायला हवं. आणि एक छोटासा ब्रेक घेतो, ही पुन्हा चर्चा सुरू करणार आहोत. ही देशाच्या संरक्षणाविषयक चर्चा आहे, जी देशाच्या कूटनीतीविषयी चर्चा आहे ती तशीच राहायला पाहिजे. एक छोटासा ब्रेक घेतो.